नमस्कार. आज गणेश जयंती. हरभटजी बाबा पटवर्धन यांना गणपतीपुळे येथील गणपतीचा दृष्टांत झाल्यानंतर पटवर्धन सरकारांनी सांगली परिसरात अनेक मंदिरांची स्थापना केली. त्यातीलच एक मंदिर सांगली जवळच्या एका गावात आहे आणि तेच हे मंदिर. कोणतं मंदिर आहे, कोणतं गाव आहे, त्यासाठी रील पूर्ण बघा. मी आत्ता आलेलो आहे गणेशवाडीमध्ये. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील गणपतीचंच प्रतिकरूप म्हणजे हा गणेशवाडीचा गणपती. हे देवस्थान पेशवेकालीन आहे. या मंदिरासाठी वापरला गेलेला दगड कर्नाटकातील कुरुंद या प्रकारातला आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. या मंदिराचा इतिहास असा, 1738 मध्ये करवीर सरकार यांच्याकडून पटवर्धन यांना कुरुंदवाड हद्दीतील 2.5 एकर जमीन इनाम मिळाली. या इनाम जमिनीतील कृष्णाकाठी आपण आहात तेव्हा गणेश दर्शनासाठी गणपतीपुळ्याला येण्याचं कारण नाही, माझी गणेशवाडीतच सेवा करावी अशा आशयाचा दृष्टांत श्री हरभटजी बाबांना झाला. याच कृष्णामाईमध्ये गणपतीची ही मूर्ती श्री हरभटजी बाबा पटवर्धन यांना सापडली. त्यानंतर त्या मूर्तीची या ठिकाणी त्यांनी प्रतिष्ठापना केली. पुढं 1756 पर्यंत श्री गोविंद हरी यांच्या मार्फत प्रशस्त सभामंडप बांधून पूजा अर्चा करण्यासाठी गणेशपूर हे गाव वसवलं गेलं. त्यांनी गणेशपूर हे गाव वसवताना कोकणातून काही कुटुंब इथं आणली. यामध्ये श्री काणे यांना नित्य पूजेसाठी गणेशपुरात आणलं. आज तागायत त्याच काणे कुटुंबियांकडे श्रीच्या पूजा अर्चेची व्यवस्था आहे. त्यांची ही 10वी पिढी आणि त्यांच्याच पैकी एक म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार कैलासवासी नारायणबुवा काणे. सांगली किंवा कोल्हापूरवरून धुळसेवाडीला आल्यानंतर कागवाडकडे जाण्याच्या रस्त्यावरती साधारण 5 ते 7 किलोमीटर वरती हे गाव आहे. इथल्या श्री गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर श्री गणपतीपुळ्याच्या गणपतीचंच दर्शन घेतोय की काय असं मला वाटलं. तुम्ही आजपर्यंत पाहिलं नसेल तर या मंदिरामध्ये गणपतीचं दर्शन घ्यायला जरूर या.